पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराविरोधात प्रशासन आक्रमक। शिरपूर इथं अवैधपणे सावकारी करणाऱ्या एका सावकाराच्या घरावर आणि कार्यालयामध्ये प्रशासनाच्या वतीने छापेमारी करण्यात आली असून या अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराकडे संशयास्पद चेक व नोंदी असलेल्या डायऱ्या पथकाला आढळून आल्या आहेत। या संदर्भात अवैध सावकारी संदर्भातील गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू झालं असून या अवैध सावकाराच्या विरोधात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे चांगलेच दणाणले। शिरपूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीच्या विविध तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या। या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित पथकाने तक्रार प्राप्त झालेल्या इसमाच्या घरी आणि त्यांच्या कार्यालयामध्ये छापेमारी केली। या छापेमारीमध्ये संशयास्पद कागदपत्र आढळून आल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। विरकर सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर जिल्हा धुळे माझ्या कार्यालयास दिनांक 12 मार्च 2026 रोजी तक्रारदार श्री भाऊसाहेब रावण पाटील राहणार भामपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे व रवींद्र आनंद साळुंके राहणार गोराणे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे ह्या दोन तक्रारदारांची संयुक्त तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने आज 18 मार्च 2026 रोजी माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांच्या आदेशानुसार दोन पथकांनी समोरची जी व्यक्ती आहे जी अवैध सावकारी करण्याची जी तक्रार प्राप्त झालेली जाब देणार मुकेश रमेशचंद्र अग्रवाल राहणार त्रेशर कॉलनी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्या राहते घरी व कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आवारात त्यांच्या गांगेश्वर ट्रेडिंग कंपनी व्यवसायाच्या ठिकाणी असे दोन पथकांनी झडतीचं कामकाज केलेलं आहे। सदर घरधडतीमध्ये संशयास्पद अवैध सावकारीच्या अनुषंगाने संशयास्पद 4 चेक व 2 डायऱ्या आपण त्याला नोंदवह्या म्हणतो त्या आढळून आलेल्या आहेत। सदर प्रकरणी पुढील सुनावणी कामकाज होऊन चौकशी होऊन महाराष्ट्र सावकारी नियमन कायदा अधिनियम 2014 नुसार पुढील उचित कारवाई करण्यात येईल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।